प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. खरं तर ज्या संसारामध्ये भक्तीचा लवलेशही नाही आहे, अशा संसार करणाऱ्या व्यक्तींसाठी संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात, भक्तिविना जिने जळो लाजीरवाने, संसार भोगणे दुःख रूप. एक एक योनी कोट कोट फेरा, मग लागे वारा मानवाचा. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरी भोगाव्या. 9 लक्ष 11 लक्ष योनी किडा कीटकांमध्ये, 10 लक्ष योनी पक्षामध्ये घ्याव्या. 30 लक्ष योनी पशुची या घरी, 4 लक्ष योनी मानवा भितरी. नामा म्हणे तेव्हा नरदेह हा नरा, तयाचा माथेरा केला मुडा. संत शिरोमणी नामदेव महाराज मनुष्याला म्हणतायत की 83,99,999 योनी फिरून पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा फेरा फिरून नक्षिकांत असा मनुष्य देह मिळाला, तरीसुद्धा तू त्याचा मातेरा करून टाकला. तयाचा मातेरा केला मुडा. मुडा म्हणजे मूर्ख माणसा, तू त्याचा मातेरा करून टाकला, कचरा करून टाकला. म्हणून प्रार्थना करतोय नामदेव महाराज म्हणतात, शेवटली पाळी मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. अरे शेवटची पाळी मनुष्य जन्म तुला नक्षकांत मिळालाय, आणि तू जर वर्म चुकला, वर्म म्हणजे ज्ञानाचा बोध, ज्ञानाचा इशारा, ज्ञानाची खून, ते वर्म जर चुकलास तर तुला फेरा पडलाच जाईल. आणि तो जर फेरा चुकवायचा असेल तर संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात, तो चुकवण्यासाठी मी स्वतः औंढ्या नागनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन खेचर स्वामींना सद्गुरू केलं. तेव्हा ते मला वर्म कळालं, आणि मग समजलं की तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझे आबळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणूनी शरण आलो. मेघानी वर्षावे, पर्वती बैसावे, वायूने विचरावे सत्य तुझे. नामा म्हणे काही न हले साचार, प्रभू तू निराधार पांडुरंगा. मला वाटतंय की तू निराधार आहेस, तुला कशाचाही आधार नाही आहे, तरीसुद्धा तू मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि हत्तीपर्यंतपासून खरं तर संपूर्ण विश्वापर्यंत संपूर्ण जगाला तू सांभाळत जातो. म्हणून जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय स्वतः आपल्या अभंगामध्ये म्हणतात, पाहू जाता एक देव, तेने निर्मिले चराचर. सूर्यचंद्र तारे सारी त्याचीच लेकुरे, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्वा संभाळितो. भावे भजा त्या देवा, भावे भजा त्या देवा, तुका म्हणे सर्व सुखाचा ठेवा. तुकोबाराय म्हणतात की चांगल्या भावनेनं, चांगल्या भावानं, नम्रतेनं त्या देवाला भजा की जो संपूर्ण विश्वाला अन्न पाणी वस्त्र निवारा सगळं देणारा आहे. आणि त्या देवाला भजण्यासाठी पहिल्यांदा त्याची ओळख असणं गरजेचं आहे. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. नाथ महाराज म्हणतात ना. आणि मग त्या हरीला ओळखणं गरजेचं आहे, तो जो एक आहे. म्हणून तुकोबाराय म्हटले, आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. आम्ही भजनामध्ये म्हणत असतो की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. आम्ही आत्मा परमात्म्याशी जोडला नाही आहे, जीवात्म्याचं मिलन परमात्म्याशी केलं नाही आहे तर काहीच उपयोग नाही आहे. नाहीतर मग मनुष्य जन्म व्यर्थ आहे. म्हणून एक शाहीर म्हणतो, आने की बाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्म कौन, ब्रह्म का कपाट कौन, जीव कौन, शिव का रूप कौन, धरती कौन, धरती धराए कौन, बिन खंबे आकाश संभाले कौन, सपने में जगाए कौन, बिना अलार्म से उठाए कौन, कौन में कौन समाया है. अरे इतनी बात पता नहीं तो काहे को नर्तन में आया है. आणि तोच शुभ संदेश आज संत निरंकारी मिशनच्या सर्वा समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी मिशन, निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देतय.
की मानसा, एक को जानो, एक को मानो, एक हो जाओ. एकाला जाना, एकाला माना, एक व्हा. आणि तो एक असणारा परमात्मा तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, सर्वांमध्ये आहे. त्याला जोपर्यंत आम्ही जाणत नाही आहे तोपर्यंत काहीच उपयोग नाही आहे. नाहीतर मग म्हणतात ना, जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला, अशीच अवस्था होईल. प्रेमाने बोला, धन निरंकारजी एवं राम कृष्ण हरी.